तर जादा एसटी बसेस सेवा या सोडल्या जाणार आहेत। रक्षाबंधनानिमित्तानं एसटी विभागानं या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। इतर बसप्रमाणे सर्व सवलती लागू असतील। एसटीचे विभाग नियंत्रक अमोल गुंजारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। नाशिकमधील व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानं जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकी देत 2 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा या ठिकाणी आरोप होतो। भद्रकाली देवी मंदिरातून पितळी सिंह मूर्ती ही चोरीला गेलेली आहे। पितळी सिंहाची मूर्ती चोरीला गेली आहे। नाशिक शहरातली घटना आहे। चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। खवड्या डोंगरावरील आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आहे। कौटुंबिक छळ आणि प्रॉपर्टीचा वाद असल्याचं समोर आहे। मृत्यूपूर्वीचा मुलाच्या आईचा शेवटचा व्हिडिओ हा समोर आलाय। व्हिडिओतून नातेवाईकांवर गंभीर आरोप केले। पोलीस नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जाते। माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास। प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही। माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास। माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं, हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।